छत्रपती शिवाजी महाराज मान्यवरांना विनंती आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूजन करून पुष्पमालिका अर्पण करायचे माननीय सन्माननीय खटकर साहेब आदरणीय धर्मेंद्र मुंडे साहेब आप सर्वांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करा। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण असं नसतं व्हायचं। सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आलेले सर्व तालुका अध्यक्ष मतदारसंघातील याशिवाय नवीन मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुका अध्यक्ष आणि यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर तसेच सन्मान्य मनोजभाई भगत, अजित कासार, नम्रता कासार, रमेश नागावकर, संतोष कांबळी, प्रांजली मकुल, रीता चौलकर, तृप्ती घाट, शशिकांत पारवे, नरेश दोरगुटकर, विजया मयेकर, विकास दिवेकर, नरेश पाटील, संतोष पाटील, मुबशीर रालसे, सचिन पाटील, प्रतीक जवळी, महेश मापगावकर, मनीष नांदगावकर, प्रवीण शेवकर या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं। संतोष कांबळी, कृपया स्टेजच्या तिकडे गेटवर जे काही कार्यकर्ते आहेत कृपया समोरून खुर्चीवर येऊन बसण्याची कृपा करावी। तसेच बाहेर काही कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन तिथे खुर्चीवर येऊन बसण्याची कृपा करावी। समोरून खुर्चीवर बसण्याची व्यवस्था केली, कृपया आपण आतमध्ये येऊन खुर्चीवर बसण्याची व्यवस्था करावी। कृपया सर्वांनी बसण्याची कृपा करावी आणि मी आपण महाराष्ट्र गीत सादर करावे। सगळ्यांना नम्र विनंती आहे, महाराष्ट्र गीत आपण घेणार आहोत, कृपया आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचं। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा तसे नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द म्हटतात ते हे
छत्रपती शिवाजी महाराज की. मी मान्य मनोजभाई भगत यांच्या समवेत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रमुख लोकांची काही नावं त्यांनी कृपया स्टेजवर याची कृपा करावी. मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिका पक्षाचे माजी तालुका चिटणीस श्रीयुत मनोजप्पा भगत तसेच त्यांचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात सामील होत आहेत. या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या स्वागतासाठी मी मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री फरोजभाई गलटे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत करायचं. मग राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब यांचं प्रथम स्वागत करण्याचं श्री धनंजय मुंडे साहेब यांचं स्वागत. यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचं देखील स्वागत सन्माननीय फरोजभाई गलटे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर या मतदारसंघाचे अध्यक्ष अमितभाई नाईक यांचं स्वागत करण्यात येत आहे. तसेच यानंतर सर्वांचं मी शाब्दिक स्वागत करून प्रास्ताविकेसाठी माननीय विजय पवार यांना विनंती करतो की आपला प्रास्ताविक करायचं. नमस्कार. आज प्रास्ताविक करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे की आजचा सोहळा एक मुरुडच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण म्हणता येईल असा सोहळा आहे. आज शेका पक्षाचं मनोज आप्पा यांचं आपल्या पक्षात प्रवेश आहे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होणार आहे. या प्रसंगी उपस्थित माननीय आमच्या जिल्ह्याचे आणि आमचे सर्वांचे लाडके म्हणजे सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे कृषी मंत्री मुंडे साहेब, आमदार अनिकेतबाई आणि व्यासपीठावरती सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मान्यवर. प्रास्ताविक करताना मला खूपच आनंद होत आहे की 2 दिवसापूर्वीच आचारसंहिता लागली आणि आज पहिलाच योग आमच्या मुरुडकरांच्या वाट्याला आला. ही खरोखरच आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आज कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आहे. ही तटकरे साहेबांच्या विजयाची नांदीच म्हणता येईल. या कार्यक्रमाचं आम्हाला 2च दिवसात आयोजन करावं लागलं. खूप घाई गर्दी झाली. या निमित्तानं मी आमचे आलेले मुंडे साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की मुरुड हे पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये मुरुडचं सर्व पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे. पण साहेबांनी आम्हाला वेळोवेळी या पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने अगदी भरभरून दान दिलेलं आहे. आज जर उल्लेख करायचा झाला कामांचा तर 2 दिवस पण पुरणार आहेत. एवढं साहेबांचं भरभरून आम्हाला मिळालेलं योगदान आहे या मुरुडकरांसाठी. फक्त त्यातल्या काही गोष्टी मी सांगू शकतो की मुरुडमधला एकही समाजाचा असं कुठला वंचित नाही. त्याला प्रत्येक समाजाला समाज मंदिर मांडण्याचं काम तटकरे समाजाच्या मागं नेहमीच मुरुडकरांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे मुरुडमध्ये बरेच वर्षापूर्वी आम्हाला पाण्याचा प्रश्न भेडसावत होता आणि त्या पाण्याच्या प्रश्नाच्या वेळेला साहेबांनी आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून एक मोठं देणगी आम्हाला मुरुडकरांना दिली. आज प्रत्येकाच्या घरोघरी नळ आहेत. एक डॅमचं काम करून साहेबांनी विशेष आम्हाला याप्रमाणे दिलेलं आहे. आता मी मनोज भगत यांच्याबद्दल बोलेन की आमचे मनोज भगत आमचे मित्र सहकारी एक विशेष योगायोग आहे. 5 वर्षापूर्वी मनोज भगतच आपल्या साथीला होते. त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी खूपच प्रयत्न करून साहेबांना मदत केलेली होती आणि आपण साहेबांनी भरघोस मताने निवडून पण आलो होतो. आता योगायोग बघा, काही गणितं बदलली पण मनोज भगत हे आपल्यासोबतच आहेत. त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत. याचा निश्चित मला या मनाने आनंद होत आहे. बाकी काय जास्त न बोलता आज दिग्गज मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यांनी त्यांचं मार्गदर्शन म्हणजे आपल्याकडे उपस्थित असलेले आपले मुंडे साहेब, या मुंडे साहेबांचं नेहमीच आपण बघतो एक
धडाडण्याची तोफ म्हणजे विधानसभेतील त्यांचं भाषण असो काही असो खूपच ऐकावं असं वाटतं. आणि आज ते आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांचंच आपल्याला भाषण ऐकायचं आहे, त्यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि या निमित्ताने मी साहेबांना शेवटच्या क्षणी एक सांगतो की गेल्या वेळेला साहेब मुरुडकरांनी तुम्हाला 10,000चा लीड दिला होता, पण यावेळेला निश्चित 15,000चा लीड या मुरुड तालुक्यातून मिळेल याची मी ग्वाही तुम्हाला देतो. आणि मी 2 मागे प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्या पक्षप्रवेशासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो ते सन्मान्य मनोज अप्पा यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करण्याची विनंती मी सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर आदरणीय कृषी मंत्री आणि महायुतीचे प्रमुख प्रचारक सन्मान्य धनंजय यादव मुंडे यांना विनंती करतो की आपण मनोज अप्पांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर अजितजी कासार, रमेशजी नागावकर, नम्रताताई कासार, संतोषजी कांबळे आणि प्रीताताई चौलकर यांचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते स्वागत करावं अशी विनंती. सन्मान्य अजितजी कासार साहेब, रमेशजी नागावकर, नम्रताताई कासार माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर संतोषजी कांबळे, प्रीताताई चौलकर या सर्वांचाच प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय. त्याचबरोबरच आवर्जून ज्यांनी प्रवेश केला ते गणेशजी वाघमारे, रसिकाताई कासार, त्याचबरोबर नितीनजी अभ्यंकर, मंगेशजी थळे, चंद्रकांतजी बैकर, याताई मयेकर, महेशजी कारभारी, गदानंदजी पाटील, मनोहरजी मेहतर, बालकृष्ण कासार, काशीनाथजी वाघमारे, विजयताई दिवेकर, जगनजी वाडेकर, जयेंद्रजी मोरे, अमितजी गायकर, प्रसादजी भाटकर, शरदजी तटकरे या सर्वांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. आज निश्चितच मुरुड तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण क्षण लिहिले जातील असा दिवस आलेल्या सर्वांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य जिल्हाध्यक्ष मधुकरजी पाटील साहेब असतील, मतदारसंघाचे अध्यक्ष अमितभाई असतील, त्याचबरोबर श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले रोहा तालुक्याचे सन्मान्य तालुका अध्यक्ष सन्मान्य प्रसादजी चौलकर साहेब, उपसरपंच भुईगर यांचा सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होते. त्यांनी सुद्धा येऊन आपला पक्षप्रवेश करावा अशी विनंती. आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले मसाया तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष, त्याचबरोबर समीरजी बनकर. लास्टला फोटो घेऊ आपण. अजून बरेच पक्षप्रवेश आहेत. हा ट्रेलर आहे. या निमित्ताने उपस्थित असलेले रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद भाऊ पाशीरकर, माणगावचे अध्यक्ष सुभाषजी केकाणे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषदचे सदस्य सुबोधजी माडिक, त्याचबरोबर अलिबाग तालुक्याचे सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य भगत साहेब, आशिषजी भट, पेण तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष माझे सहकारी दयानंदजी भगत, पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्रजी ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले युवकांचे कार्याध्यक्ष शादाबाई कांबे, त्याचबरोबर उपस्थित असलेले सन्मान्य भगत शबीक बकवाल साहेबांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. यानंतर मी अलिबागवरून वैभव पाटील आलेले आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत. कृपया करून आपण व्यासपीठावर यावा. धन्यवाद. आपण बसू.
यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते सन्मान्य अजितजी कासार साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यावं. प्रवेश अजून बऱ्याच लोकांचा बाकी आहे, तो मान्यवरांचं मनोगत व्यक्त केल्यानंतर आपण प्रवेश घेणार आहोत. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता मी सन्मान्य अजितजी कासार यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळा येथे होत आहे. त्या निमित्ताने उपस्थित आपले रायगडचे कार्यसम्राट माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, तसेच राज्याचे कृषी मंत्री माननीय मुंडे साहेब, राष्ट्रवादी तसेच माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय आमचे मधुकर दादा पाटील, तसेच आमचे लाडके सहकारी मनोजप्पा भगत, सन्माननीय व्यासपीठ, मी सर्वांची नावं घेते, हा स्टेज खूप मोठा झाला आहे. उपस्थित सर्व आपले कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि मित्र हो, आज खरं दुःखही होते आणि एक बाजूने आनंदही होतोय. आम्ही सर्व मंडळी शेतकरी कामगार पक्षातून आज माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत. साहेब, आम्ही तुमचं काम पाहिलं आहे. 2006 ते 2015 पर्यंत आपण ह्या तालुक्यात झंझावतीत दौरा करून आम्हा सर्वांनाच घाबरवून सोडायचे आणि अगदी विकासाचा पुरा पाडा मुरुडसाठी आपण केले आहे. आम्ही सर्वजण आज आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश करतो आणि आपण आपली कृपादृष्टी आमच्यावर असावी एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मी विनंती करतो मनोजप्पा भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रायगड जिल्ह्याच्या मुरुडमध्ये असणारा आज कार्यकर्ता मेळावा आणि आमचा पक्ष प्रवेश सोहळा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आमचं स्वागत करण्यासाठी आलेले हे आम्हाला पक्षात घेण्यासाठी बीड परळीवरून आलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद झाला
की आमचं स्वागत होणार आहे, इथे पक्षाचा मेळावा होणार आहे आणि स्वतः आमदार साहेब अनिकेतजी तटकरे साहेब हे सकाळपासून 10 वाजल्यापासून इथे उपस्थित आहेत. रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मधुशेठ पाटील साहेब, मुरुड तालुक्याचे आमचे सहकारी अजित कासार, माजी सभापती बाबू नागावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष कांबळे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले सर्व आज शेतकरी कामगार पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मित्र साहेब, मी 5 एप्रिल 1993 साली पहिला शेतकरी कामगार पक्षामध्ये विद्यार्थी दशेनंतर कॉलेज संपल्यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करायला लागलो. या शहरामध्ये फक्त 5 लोक होते कार्यकर्ते, मी आणि माझा एक मित्र कॉलेजचा सुबोध विरकुड म्हणून, आम्ही असे दोघं त्यामध्ये ॲड झालो. असं करत असताना 5 नगरसेवकांपर्यंत पोचलो. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्याची माझ्यावर जबाबदारी दिली. मी 21 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून, तालुका चिटणीस म्हणून काम केलं आणि मुरुड तालुक्यातील 85 गाव आणि वाड्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष पोहोचवण्याचं काम मी केलं. हे करत असताना अनेक अडचणी आल्या. पहिलीच अडचण आमची अशी असायची की साहेबांचा अतिशय मोठा विकास कामांचा झंझावात. माझ्यासमोर अतिकबाई आहेत, मंगेशबाई होते, असे 15 लोक साहेबांचे एक रेडी की जे संघर्ष त्या 15 लोकांसमोर मी एकटा करत होतो शहरामध्ये. आणि अशामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये प्रवेश केला. बरीच आव्हानं पेलली, पण हे करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जिद्दीने काम केला. त्याचप्रमाणे निष्ठेने काम केला. प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर घरचे संबंध झाले, कुटुंबासारखे आम्ही एकत्र राहिलो. आज आम्हाला खऱ्या अर्थाने साहेब, जसं अजित बोलला तसं की दुःखही होते आणि आनंदही होते की आज तुमच्या प्रवाहामध्ये आम्ही येतोय. आणि हे काम करत असताना कशी 31 वर्ष पूर्ण 5 तारखेला होतील, थोडेच दिवस बाकी आहेत, पण 31 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच मी आपणाबरोबर आलो. आणि हे काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई असतील, जयंतभाई असतील किंवा पंडित शेठ पपुशेठ असतील, अगदी मी सांगेन सवाई असेल, तर हे सगळी मंडळी आमच्या कुटुंबासारखी होती. आम्हाला कुटुंबासारखा त्यांनी जपला. ताईंनी तर मला सगळ्या अधिवेशनाला सुद्धा सोबत नेलं. एक वेळ मुंडे साहेबांच्या गाडीसमोर ताईंनी गाडी उभी केली होती. आम्ही नागपूरच्या अधिवेशनात, मी ताईंबरोबर होतो. आपल्या सिक्युरिटीने बरंच काय सांगितलं, गाडी काढा साहेब येतात. ताई म्हटलं मी गाडी काढणार नाही. आणि मुंडे साहेब आल्यानंतर साहेबांनी ताईला आत्या म्हणून हाक मारली. आणि आम्ही त्यावेळेला मला जो ताईंबद्दलचा आदर आणि हे होतं की प्रत्येक मंत्री, प्रत्येक राजकीय पुढारी हे ताईंना खूप मान देत असत, सन्मान करत असत. आणि अशा यांच्या 4ही लोकांच्या ह्याच्यामध्ये मी शिकलो, आम्ही घडलो. पण काही काळापूर्वीच, एक 2-2.5 वर्षापूर्वी एक तरुण नेतृत्व आमच्या चित्ररेखा मॅडमच्या नावाने मुरुडमध्ये पुन्हा कार्यरत झाल्या. कॉर्पोरेट काम करणाऱ्या आणि अतिशय हुशार असं नेतृत्व आहे. पण हे करत असताना त्यांनी आमच्या पक्षातील काही 2-3 वरिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांनी नवीन केलेले 4-5 कार्यकर्ते असे घेऊनच काम करायची सुरुवात केली. गेली 2 वर्ष आम्हाला खूप त्या गोष्टीचा त्रास झाला, कारण आम्ही एक कुटुंबासारखे राहत होतो. सर्वांना माहिती आहे की शेतकरी कामगार पक्ष बोलला की आम्ही एक हाकेमध्ये, एका मेसेजमध्ये असंख्य कार्यकर्ते इथं जमा होतात. साहेब, मी तुम्हाला ग्वाही देईन
की ज्याप्रमाणे आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठेने काम केला त्याप्रमाणेच तुमच्याकडे काम करू. पण आम्ही केवळ आमच्याबरोबर असं घडलं म्हणून आम्हाला पक्ष सोडावं लागलं असं काही जरी असलं तरी पण आम्ही जिद्दीने काम करतो. पक्ष आदेश कधीच मोडला नाही. एक वेळ आम्हाला गीते साहेबांना मतदान करायला सांगितलं, आम्ही तेवढीच मतं दिली. पुन्हा तटकरे साहेबांना मतदान करायला सांगितलं, आम्ही तेवढीच मतं दिली. त्या मतामध्ये कधीच पेटीमध्ये फरक पडला नाही. मला आजही 58च्या 58 बूथची आकडेवारी पाठ असते. सगळे 58 बूथ मला पाठ असतात. एकूण मतदान किती आहे, राष्ट्रवादीचा किती आहे, शेकापचा किती आहे, सगळ्या पक्षांचे मतदान जवळजवळ माझं पाठ असतं. मला पुस्तक काढायला लागत नाही. पण हे सगळं असताना देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर, मग बाबू नागावकर असेल, बाबू कांबळे असेल, हे चांगले कार्यकर्ते आहेत. बाबू नागावकर तर सभापती झाले. आजही त्यांची पक्षासाठी एवढी धडपड होती पण आम्हाला पक्ष सोडावा लागला. साहेब, मी नक्कीच सांगेन की ही सगळी मंडळी की आज आम्ही साहेब सगळ्या मंडळीने त्याग केला आहे. कोण बँकेवरती डायरेक्टर होते, अजित कासार स्वतः आता नवनिर्वाचित DCC बँकेवर डायरेक्टर, माझी बहीण प्रीता चौगुलकर नवनिर्वाचित DCC बँकेवर डायरेक्टर, मी अलिबाग अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर डायरेक्टर, अनेक संस्थांवर आम्ही सदस्य, चेअरमन, तर सगळं आम्ही राजीनामे देऊन आज आपल्याकडे आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही कोणत्याही हे मनामध्ये किंतु परंतु ठेवून आलेलं नाही. तर माझं साहेब आपल्या सर्वांना सांगणं आहे, आदरणीय नेते मुंडे साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे की आम्हाला त्याच आदराने त्याच प्रेमाने शेवटपर्यंत सांभाळावं आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हाला होता कामा नये एवढीच माझी या प्रसंगी मागणी आहे. साहेबांचं विकास काम मी बघितलं. सन 2006ला मी नगरसेवक झालो. सन 2006 ते 2011 साहेबांचं विकास कामाचा झंझावात बघितला. नगर विकास खात्याकडले पैसे आणण्याची पद्धत बघितली. एवढे प्रचंड पैसे ऑक्टोबर महिन्याच्या मला वाटते 5 किंवा 6 तारखेला 2011ला साहेबांनी एका दिवशी 31 कामांचं उद्घाटन मुरुड नगरपालिकेमध्ये केलं होतं. आणि त्यामुळे मी तर शॉक झालो होतो की आता 31 उद्घाटनं केली, आमचं कसं होणार. आणि 1 महिन्याने डिसेंबरच्या 11 तारखेला निवडणूक होती, 2 महिन्यांनी. आणि साहेब खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं त्यावेळेला, आणि त्यावेळेला नेमकी आमची शिवसेने बरोबरची युती तुटली आणि आम्ही पुन्हा एकटे पडलो. त्याही प्रसंगामध्ये आमची 1 सीट निवडून आली साहेब. आणि असं हे सगळं करत असताना, संघर्षाच्या वातावरणात आम्ही जगत असताना आमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. साहेब पक्षश्रेष्ठीकडे सुद्धा वारंवार अजित कासारने हे केलं परंतु तिकडे विचार केला गेला नाही. आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना आज या प्रसंगी आपणासोबत यायला लागलं. आम्ही आलोय. आज माझ्या अनेक कार्यकर्ते समोर बसलेले आहेत. मी इथं आल्यावर अजित कासारला बोला, अरे बाबा प्रवेश नंतर आहे. पण सगळ्यांनी कॅप तर घातल्या, शाल पण घालून बसलेत सगळे. म्हणजे आपल्या आधी हे सगळे राष्ट्रवादीमध्ये झाले. म्हणजे मला प्रश्न नाही सर, माझं काम कमी झालं. असे सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही एक जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. रोज सगळ्यांना जवळजवळ वेळ देणं, रोज भेटणं, हे सगळं आमचं चालू असतं. साहेब आज मी हा पहिला पक्ष प्रवेश आहे. मी पुढलं काहीच बोलत नाही. तुम्ही बघाल, आमचं काम बघाल आणि हे काम बघितल्यानंतर आम्हाला कौतुकाची थाप तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. मला सांगणं आहे साहेब, आगरदांड्यामध्ये प्रोजेक्ट होत आहे. आगरदांड्याच्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच एक MOU पण केली गेली. पण साहेब आमची मंडळी सगळी उपेक्षित आहे. तर त्या MOUचं पण साहेब आपण एक हे करा, मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर एक कराल अशी अपेक्षा बाळगतो. अनेक गोष्टी समोर आहेत. आगरदांड्यानंतर आता इथे साळाव तळेकरमध्ये एक पार्क येतोय, ड्रग पार्क. साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा. या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही जशी साथ द्याल त्याप्रमाणे काम नक्कीच होईल. आम्ही तर आजपासूनच कामाला लागलो. आज आम्ही मानस केला होता की जास्तीत जास्त लोक अजूनही इथं प्रचंड संख्येने हजर असतील. पण 2-3 दिवस माझ्यावरही खूप प्रेशर होतं. खूप प्रेशर होतं. साक्षीदार आमचे संजय करडे आहेत, ते मला भेटले, बोलले
परवा मला तर सांगवते घरी पण थांबू नका पण मी बाबा त्यातला माणूस नाही आहे. मी सामोरी जातो सगळ्याला, जे काय असेल त्याला समोर उत्तर द्यायचा. समोर कुठली घटना असू द्या तिथे समोर जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ती साहेब नक्कीच आमच्यामध्ये निर्माण केली गेली. तीच ताकद आयुष्यभर राहो. आणि मी आपल्या सर्वांना सांगेन की या जुना नवा असा भेदभाव अजिबात होता कामा नये. मी 5 वर्षापूर्वी साहेब आपलं काम केलं. तुमचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते आम्ही हातात हात घालून काम केलं. कोणीही फोन केला तरी आम्ही मिटिंगला कोणत्याही क्षणी येतो. सगळ्यांना माहिती आहे. तर त्या पद्धतीनेच आता तर एकत्र जात. विजू आमच्या पैरनी सांगितलं 15,000 मतांचा लीड देऊ. मी सांगेन लीड किती असेल माहिती नाही, पण साहेबांचा 1 नंबर असेल मुरुड तालुक्यात. मला माहिती आहे की काम जर जिद्दीने केलं तर नक्कीच सगळी मतं आपल्यापर्यंत पोचतात. आपण रोज काम करतो की इलेक्शन आलंय म्हणून 15 दिवसाचं काम नसतं आपलं, किंवा आचारसंहिता लागली फॉर्म भरल्यावर दुसऱ्या दिवशीपासूनचं काम नसतं, तर रोजच काम चालू असतं. साहेब राहिलेल्यांपैकी सुद्धा 50% लोक परवा मिटिंगमध्ये होते. माझे काही कार्यकर्ते जिव्हाळ्याचे आहेत पण काही अडचणीस तो येऊ शकत नाहीत. ते परवा मिटिंग झाली. आम्हाला काही बोललं गेलं. कोणी सांगितलं गद्दार आहेत, कोणी सांगितलं हैवान झाले, कोणी सांगितलं की हे काय आपले काय म्हणतात हे झाले. बऱ्याच काहीतरी आमच्यावर वेताळ झाले. अशा बऱ्याच काहीतरी टीका आमच्यावरती केल्या गेल्या. पण तिथे बसलेले मानाने त्यातले 50% लोक हे माझेच आहेत साहेब, आणि माझेच राहतील हे मी नक्की सांगेन. कारण त्यांना खूप वाईट वाटलं. कारण मी पत्रकार परिषद घेईपर्यंत साहेब मी गद्दार नव्हतो. पत्रकार परिषद घेतल्यानंतर गद्दारी केली असं लोकांचं मत असेल तरी ते मान्य करू, कारण आम्हाला विकास कामं पाहिजे. साहेब विकासाची गंगा तुम्ही पुन्हा तुमच्या रूपाने मुरुडमध्ये येऊ द्या. अनिकेत दादा आणि ताईंना माझं सांगण्यात ताई आल्या नाहीत. साहेब आपली भेट राहिली ताईंची आणि अनिकेत दादांची. पण अनिकेत दादा आणि साहेबांना मी ताईंना सांगेन की ताई आणि दादा तुम्ही आमच्याकडे मुरुड तालुक्याकडे बघा. साहेब दिल्लीमध्ये असतात. मी कधी पण फोन करतो कामासाठी. त्याचा प्रत्यय तुम्हाला आज सकाळी आला. मी अजून तुमच्यात हजर झालो नाही आणि मी सकाळी आज फोन लावला एका केसमध्ये. मला पण वाईट वाटलं. मला आज संध्याकाळी हजर व्हायचं आहे, पण तिकडले दोर कापलेले होते, इकडे जॉईंट व्हायचे होते. तरी पण फोन लावला. मी म्हटलं चला हसमुखला बोला मला फोन नंबर दे. मी फोन लावला. मी आपल्याला साहेब सांगेन की मुरुड तालुक्यातल्या प्रत्येक गावात पुन्हा एकदा मेहनत करून राष्ट्रवादी रुजवेन, एवढं मी तुम्हाला या क्षणाला ग्वाही देतो. आम्ही हे काम करत असताना साहेब आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेला आमच्या पाठीवर तुमचा खंबीरपणे हात आम्हाला पाहिजे. माझे कार्यकर्ते सगळे कुठल्याही क्षणाला येतात. मी रात्री 2 वाजता फोन केला तरी हजर असतात. कुठेही जायचं असेल काही असेल तर ते माझ्या सोबत असतात. साहेब अजित सारखा कार्यकर्ता एक तयार झाला. अजून एक आमचा कार्यकर्ता होता चांगला जाधव म्हणून, तो याच्यामध्ये कोविडमध्ये गेला. कारण मला त्याचे आज स्मरण करायला पाहिजे, कारण तो माझा एकदम राईट हँड होता. सगळं काम प्रशासकीय आणि आमचं काम तर सगळं तो एकटा बघायचा. आम्हाला कधी कुठली गोष्ट असेल प्रशासनातली तर अर्ज लिहिण्यापासून ते परमिशन आणण्यापासून, जसं आता विजय पैर इकडे आहेत त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही. काय इथेही काम चांगलं होईल. सगळी मंडळी आम्ही एकत्र राहू साहेब. आणि माझं मागणं आहे की मुरुड तालुक्यातली बरीचशी विकास कामांना आम्ही शब्द दिलेले आहेत. आता ती कामं आमच्याकडून होणार नाहीत. आम्ही शब्द दिलेले आहेत. त्याच्यापेक्षाही आज इथं आलेले काही लोक आहेत म्हणजे एका गावातले समाज मंदिर बांधून पण झालेलं आहे साहेब, पण आता आम्हाला ती वर्क ऑर्डर पण मिळणार नाही. तर सगळं साहेब तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन चला. आमच्या कार्यकर्ते माझी नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांची कुठली उपेक्षा होऊ नये एवढीच या क्षणाला मागणी मी करतो. थोडं या क्षणाला मी भाविक झालो, एकदम भावूक झालो. मला काय बोलावं हे सुचत नव्हतं आणि अजूनही सुचत नाही. सिक्वेन्स पण माझं चुकतंय मला कळतंय. पण साहेब नक्कीच तुम्हाला शब्द देतो की आज ज्या पद्धतीने लोक इथे आली, 3 दिवसाचा सातत्याने 4 दिवसाचा प्रेशर होता. माझ्या वरिष्ठांना सगळ्यांना जुन्या वरिष्ठांना या मुरुड तालुक्यात फिरावं लागलं साहेब. प्रत्येक माणसाला भेटावं लागलं.
तरी पण इथं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज जवळजवळ आम्ही 150 गाड्या मिनी डोअर्स घेऊन इथे आलो. प्रत्येक गावातला सरपंच आहे, उपसरपंच आहे, सदस्य आहेत, सगळे आहेत. की एवढ्या लोकांना जर मी प्रवेश करायचं ठरवलं तर सगळ्यांना हे राष्ट्रवादीची स्कार्फ घालायचं ठरवलं तर आपल्याला खूप वेळ लागेल, 3 तास पुरणार नाहीत. तर अशा या सोहळ्याला आपण सर्व मंडळी आलात, आम्हाला स्वीकारलं तसं मी म्हणतो. आणि आम्ही आज महेश काय बरोबर आहे ना, सांगू ना, नंतर नको प्रॉब्लेम. हा, आम्ही आज सगळ्यांनी एक मनाने, एक दिलाने आणि एक निष्ठेने राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आमचा प्रवेश झालेला आहे. ज्या लोकांना प्रवेश झालेला नाही त्यांचाही प्रवेश भाषणं झाल्यानंतर करणार आहेत. तर कोणी भाषणं झाल्यावर लगेच उठून जाऊ नका. आणि सर्वांना सांगतो मी, जे शेतकरी कामगार पक्षामधून आज राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले त्या सर्वांना सांगतो, मी साहेबांकडे सगळी चर्चा केली. मी साहेबांना पहिलंच सांगितलं, मी साहेब स्पष्ट बोलतो, रागवू नका, नाही रागवला तर एकट्यावर रागवा. त्याविषयी मी सांगितलं साहेब तुम्हाला. तर मी स्पष्ट साहेबांना सांगितलेलं आहे की आमची कामं झाली पाहिजे, आमची विकास कामं रखडली, कार्यकर्त्याच्या हाताला काम मिळालं नाही, म्हणून आम्ही सगळी मंडळी आपल्याकडे आलेलो आहोत. आणि आपण मंडळीने आम्हाला सर्वांनी, आपल्याकडे मंत्री भरपूर आहेत साहेब, आम्ही कधीही सत्तेत राहिलो नाही, 31 वर्षात आम्ही संघर्षच करत राहिलो. तर आमच्याकडे मंत्री भरपूर, तुमच्याकडे मंत्री भरपूर आहेत, म्हणजे आता मी आपल्याकडे म्हणतो, आपल्याकडे मंत्री भरपूर आहेत साहेब. आणि आमच्यासाठी माझं म्हणणं आहे की अनिकेत दादाने एक मुरुडसाठी आठवड्यानी किंवा 15 दिवसांनी तरी, आठवड्यानी शक्य होत नसतं किती बोललं तरी एक बैठक किमान प्रमुख कार्यकर्त्यांची तरी घ्यावी आणि सगळ्यांच्या काय समस्या असतील त्यासाठी 1 तास 2 तास द्यावे असं मी मागणी करतो. आणि सर्वांना राष्ट्रवादी कामगार राष्ट्रवादी पक्षाचं काम करण्याचं बळ द्यावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझ्याकडून एक सांगायचं राहिलंय, जो हा मोठा खेळ केलाय त्याचा सूत्रधार साहेबांचा छोटा कार्यकर्ता इस्माईल आहे, तर त्याचे सुद्धा आम्ही आभार मानतो. कारण एवढ्या मोठ्या पक्षात आम्हाला त्यांनी सतत तो 1-2 वर्ष पाठी होता, परंतु यावेळेस त्याने हट्ट धरून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून साहेबांच्या वतीने घेतलाय. धन्यवाद. यानंतर आपले सर्वांचेच लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. दीर्घकाळ ज्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये आपला राजकीय प्रवास केला, मनोजभाई भगत, अजित कसार, त्यांचे सर्व असंख्य सहकारी ज्यांचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्ताने स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख, राज्याचे कर्तबगार कृषी मंत्री, महाराष्ट्राची राजकीय तोफ आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष श्री मधुकरराव पाटील, माझे ज्येष्ठ सहकारी श्री अतिकबाई खतीब, आमदार अनिकेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे ते मनोजभाई भगत, अजितजी कसार, नम्रताताई कसार, रमेश नागावकर, संतोष कांबळी, प्राजक्ताताई मकू, प्रीतीताई शौरकर, तृप्ती घाग, शशिकांत पारवे, नरेश दोडकोकर, या मयेकर, विकास दिवेकर, नरेश पाटील, संतोष पाटील, मुबशीर लालसे, सचिन पाटील, प्रतीक दळवी, महेश मापगावकर, मनीष नांदगावकर, प्रवीण शौरकर, काशीनाथ वाघमारे, दिशा चांदगावकर. कार्यक्रमाच्या निमित्ताने याकडे उपस्थित असलेले अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री अमित नाईक, शिवधन मतदारसंघाचे अध्यक्ष श्री मोहम्मदभाई मेमन, व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले या तालुक्याचे अध्यक्ष फैरोजभाई गलते, स्मितादिदी खेडेकर, विजय पैर, संजय गुंजाळ, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले गृहाचे अध्यक्ष विनोद पाशीलकर,
माणगावचे अध्यक्ष सुभाष केकाणे, मशाहून आलेले श्रोत महादेवराव पाटील, दर्शनजी विचारे, पेंटचे अध्यक्ष आमचे मतदारसंघाचे नरेश ठाकूर, दयानंद भगत, व्यासपीठात उपस्थित असलेले माझे सर्वच ज्येष्ठ सहकारी, आमचे शादाबाई, सर्व सन्मान्य व्यासपीठ, कदाचित कोणाचं नाव वेळावी या ठिकाणी घ्यायला जर काही चुकून राहिलं तर माझे सर्व सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, मनोजभाई आणि अजितभाईच्या समेत आलेले माझे सर्वच या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, तालुक्यातील महिलांच्या अध्यक्षा मृणाल खोत, आशिकाताई, तुमच्या प्रतीक्षाताई, सर्वच कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच या विभागाचा खासदार म्हणून धनंजयजी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे निवडणूक प्रचार प्रमुख, तुमच्या प्रचाराची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये होते. तुमचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो, तुमचं मी आभारी मानतो. पण आज या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलात आणि रायगडच्या राजकारणाला, मनोजभाई केवळ मुरुडच्या राजकारणाला नव्हेच तर रायगडच्या राजकारणाला कलाटणी देण्याच्या क्षणाचे साक्षीदार धनंजयजी तुम्ही झालात आणि आम्हाला सर्वांनाच तिन्ही संजयच्या पवित्र वेळेला याचं साक्षीदार बनण्याचं भाग्य मिळत आहे. त्याच्याबद्दलचा मनापासूनचं समाधान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं आहे मनोजभाई, मी गेले अनेक वर्ष तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाहत आलो. राजकीय जीवनामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकेकाळचा काँग्रेस पक्ष याचा संघर्ष सातत्याने झाला. हा मतदारसंघ म्हणजे धनंजयजी बॅरिस्टर अंतुले साहेबांचा विधानसभेचा मतदारसंघ. एकेकाळी अंतुले साहेबांनी या मतदारसंघातून राज्याचं नेतृत्व केलं, राज्याचे मुख्यमंत्री झाले, देशाचे मंत्री झाले, असा हा मतदारसंघ. मरहूम वांगारे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, असा हा मतदारसंघ. दादासाहेब खेडेकर, माधव म्हात्रे हे सगळे सहकारी माझ्यासोबत या कालावधीमध्ये काम करत होते, असा हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी त्या ठिकाणी झाल्या, अनेक घडामोडीचा मी साक्षीदार या ठिकाणी राहिलो. पण आज दुसऱ्यांदा प्रवेश मुरुड तालुक्यामध्ये होतो. आज प्रवेश धनंजयजी तुमच्या शुभ हस्ते होत आहे आणि एक प्रवेश अतिकबाई मंगेश दांडेकर आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना मुरुडला झाला. दोन पक्षप्रवेश मुरुडकरांनी अनुभवले, तो पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश. हे दोन्ही पक्षप्रवेश मुरुड तालुक्याच्या राजकारणाला, समाजकारणाला एक विधायक पद्धतीची वळण देणारे ठरले. ते सुद्धा आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. मनोजभाई, तुम्ही अजित आज या ठिकाणी भावूक झालात. तुमच्या तोफा कशा पद्धतीने जडलेल्या आहेत मी माझ्या स्वतःच्या राजकारणामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी अनुभवलं. दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये प्रवास केल्याच्या नंतर एखाद्या पक्षाचा त्याग करून नवी उमेद, नवी ऊर्जा, नवी स्वप्न मनामध्ये ठेवत मुरुड तालुक्याच्या भवितव्यासाठी ज्याला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात, स्वाभाविकपणाने गेल्या 35 वर्षाच्या राजकीय वाटचालीचं तुमच्या नजरेसमोर येणं मी समजू शकतो. तुमच्या सर्व सहकार्याने ताकद आणि शक्ती दाखवली. धनंजयजी 3 दिवसापूर्वी शिक्कामोर्तब झालं, तुम्हाला त्यांच्या समोर मी फोन लावला आणि आजच्या 48 तासाच्या हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सर्वांनी प्रचंड मेहनत, आमचा हसमुखपणे या ठिकाणी आहे, सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली, इस्माल या ठिकाणी आहे, सर्वांनी मेहनत या ठिकाणी घेतली आणि आजचा एक सुखद राजकारणाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात मुरुड तालुक्यामध्ये उजाळला गेला. त्याच्याबद्दलचं समाधान या निमित्ताने व्यक्त केलं. राजकारणामध्ये अनेक वेळेला वैचारिक संघर्ष त्या ठिकाणी होत असतो, परंतु विकासाची कामं करण्याच्या दृष्टीतून आपण योग्य पद्धतीने पावलं उचलली. 2006 ते 2013-14 पर्यंतचा कालखंड मुरुड शहराच्या आणि मुरुड तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या विकासासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री आणण्याने मोठ्या प्रमाणावरती योगदान देता आलं. मुरुडची पाणीपुरवठ्याची योजना असेल, पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टी असतील, याचा उल्लेख विजय पैर यांनी या ठिकाणी केला. शहरात वेगवेगळे समाज आहेत, छोटे छोटे समाज आहेत, या सर्व समाजाच्यासाठी काही ना काहीतरी सेवा करण्याची संधी त्या कालावधीमध्ये मिळाली आणि त्याच्यातून या शहरामध्ये सुद्धा एक भक्कमपणाची पावलं त्या ठिकाणी उचलता आली. धनंजयजी 2010 सालामध्ये अर्थसंकल्प मांडला. 2010 सालामध्ये अर्थसंकल्प मांडत असतानाच त्या कालावधीमध्ये राज्य सरकारची अट होती की पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करायची असतील तर 10% लोकवर्गणी भरावी लागत होती. परंतु माझ्या अर्थसंकल्पी भाषणात 2 पिण्याच्या पाण्याची योजना मी त्यावेळेला अर्थसंकल्पी भाषणामध्ये नमूद केल्या. एक माथेरानची आणि दुसरी मुरुडची. दोन्ही माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या नव्हत्या, पण मुरुड पर्यटनावरती आधारित. आजही मला सांगायला अभिमान वाटतोय
की 720 किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीमध्ये सर्वाधिक पर्यटक जर काही कुठे येतात तर ते माझ्या मुरुडमध्ये येतात. त्या शहरातली पिण्याच्या पाण्याची योजना 10% लोकवर्गणी पूर्णपणाची माफ करत, राज्य सरकारच्या बजेटमधून पूर्णपणाची तरतूद त्या ठिकाणी करत आंबोलीच्या धरणातून आपण योजना त्या ठिकाणी केली. आणि आज माझे मुरुडकर मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पर्यटक यायचे, थांबायचे, व्यवसाय पूर्णपणाने खंडित व्हायचा, गावामध्ये पिण्याला पाणी नसायचं. आज माझे मुरुडकर या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र साक्षी देऊ शकतात की पूर्णपणाचं पाणी फिल्टर सहित त्या ठिकाणी मिळू शकत आहे. एक नागरिक या नात्याने मला सेवा करण्याची संधी दिली, त्या मुरुडकरांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानू शकतो. राजकारणामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला ताकद आणि शक्ती आजमावण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही संघर्षासाठी होतात. 5 वर्षापूर्वी तुम्ही निवडणुकीमध्ये सोबत होतात. अलिबाग विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी चालू असताना बरोबरी नव्हती, पण माझा मुरुड तालुका लागला आणि तिथून जो काय वातावरण बदललं गेलं आणि 19 सालातला निकालच बदलला. धनंजयजी 14 सालामध्ये मी 7-8 फेरा पुढे होतो, नंतर मी पिछाडीवरती गेलो. तशीच रिप्लिका 2019 मध्ये झाली. 5-6 फेरा मी पुढे गेलो, माझं मताधिक्य गीतेसाहेबांनी कापलं. 2013-14 फेरीत गीतेसाहेब 8-10 हजारांनी पुढे गेले. त्यांना वाटलं 14 सारखंच होणार, बाहेर गेले, विजयाची विक्टरी दाखवली. मातोश्रीला फोन झाला, मोदी साहेबांचं सरकार येणार होतं, त्याच्यामुळे तिथलं नाव नक्की करा अशी पण विनंती झाली. पण मुरुड तालुका लागला, इतर तालुक्यातले वेगवेगळे भाग लागले आणि मतमोजणीच्या 16व्या टप्प्यापासून जो फरक होत गेला तो 33,000च्या मताधिक्याने मला यश मिळू शकलं. त्याच्यात या मतदारसंघातून सुद्धा सिंहाचा भाटा त्या ठिकाणी राहिला. शिवाधान मतदारसंघाचा राहिलाच, पण अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघाने मुरुड विधानसभा मतदारसंघाने सुद्धा 2014 सालामध्ये मला जवळपास 20,000चं मताधिक्य दिलं होतं. 2019 सालामध्ये सुद्धा मनोजी सर्वांनी समर्पितपणाने त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यातून 18-19,000चं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं. आरोप केला जातो. आज या जाहीर सभेमध्ये या निमित्ताने सांगायचं आहे, काल परवा ज्याला बैठक झाली ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी वेगवेगळी विशेषणं लावली गेली, त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल आणि अजित कासारांच्या बद्दल सांगितलं गेलं की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काहीतरी बरं वाईट केलं म्हणून शिवसेनेची शेका पक्षाची सीट पडली आणि 35,000 महेंद्र शेठ दळवी निवडून आले. ते सगळं तुम्ही बोलत होतात असं कालच्या बातमीमध्ये मी पाहिलं. तुम्हालाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. मी आज जाहीररित्या या ठिकाणी सांगतो आहे, 19 सालच्या माझ्या विजयामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा वाटा होताच. 2019 सालामध्ये महेंद्र शेठ दळवी 35,000च्या मताधिक्याने निवडून येत असताना माझी फुटक्या कवडीची नकभर सुद्धा मदत झाली नाही. मी आघाडीचा धर्म पाळून त्या कालावधीमध्ये काम केलं. मी विचारलं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला, अलिबागला मी यायचं आहे का? त्यांनी सांगितलं की 2,500पेक्षा तुझी मतं नाही, तुझ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी बैठक घेतो, तिथे ती मला मिळते. मी विचारलं मी मुरुडला यायचं का? सांगितलं तुला मुरुडला यायची गरज नाही, काही या ठिकाणी आहेत त्यांची खबरदारी घेतली जाईल. आमचा रामभाऊ सपकाळ आहेत, वादांद्री आहेत, किंवा आज मधुशेठ आपला यशवंतकार पासूनचा पट्टा आहे, तिथे मी यावं का विचारलं का? नाही, तिथे कोणावरती जबाबदारी सोपली नाही. सांगितल्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण मी आजही सांगतो की माझ्या विजयामध्ये तुमचा वाटा होता. पण अलिबाग सारखा बाले किल्ला जो तुमचा 57 सालापासून तो राहिला, 2 अपवाद सोडले, खानविलकर साहेबांचा, नारायणराव भगत साहेबांचा आणि पप्पा माधुशेठ ठाकूरांचा सातत्याने शेतकरी कामगार पक्ष विजय होत आला. त्या मतदारसंघात तुम्हाला मी 35,000 पाठवू शकतो, तर या मतदारसंघात माझंच बोल आहे, मग तुमचं काय नाही. मी तुम्हाला 35,000 पाठवू शकतो याचा अर्थ माझ्या 20,000च्या मताधिक्यात तुमचा काही हिस्सा नाही असं तुम्ही बोलतात. मी नाही बोलत, आजही नाही बोलत. तुमचा हिस्सा वाटा होताच, मी नाकाबूल कधी करत नाही. पण 35,000 तुम्हाला मी अलिबाग मतदारसंघामध्ये पाडू शकतो, तर मी या जिल्ह्याचा अनक्राउंड किंग आहे राजकीय असं. पण राजकारणामध्ये स्वतःचा अपयश जपवायचा असेल तर दुसऱ्याला काहीतरी बोलावं लागतं, ते तुम्ही बोलत आलात, त्याच्यामुळे ही स्थिती ओढली. मनोज भगत, अजित कासार पक्षामध्ये येईल, अरे कोणाला सांगायला गेलं असतं तर सांगितलं असतं तुम्ही आम्हाला वेडाचं करता. ही मंडळी कधी शेतकरी कामगार पक्ष सोडू शकली नसती. ही का सोडू शकली? तुमची असलेली भूमिका सातत्याने बदलत गेली. आज मी दावा करतोय, 1952 सालापासून संसदीय लोकशाही पदाच्या निवडणुका झाल्या या जिल्ह्यामध्ये. तुम्ही सर्वजण साक्षीदार आहेत. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा सतत संघर्ष होत आला. धनंजयजी, आमच्या लोकसभा मतदारसंघात एकदा काँग्रेस एकदा शेका पक्ष असंच सतत होतं. आणि अंतुले साहेबांनी ती इतिहास खंडित केला. 89 आणि 91 साली अंतुले साहेब दुसऱ्यांदा आले, 96 साली तिसऱ्यांदा आले. त्याच्यामुळे आता ही परंपरा होती. पण आज मला सांगा असं वाटतंय, मला कोणावरती टीका करायची नाही.
2009 सालामध्ये पहिला प्रथमच रायगडच्या इतिहासात शेतकरी कामगार पक्ष लोकसभेला आपला उमेदवार उभा करू शकला नाही. त्याचं कारण कोण? तुमचं तुम्ही तपासा. मला बोलण्याचं काही कारण 52 सालापासून भाले किल्ला असलेला शेतकरी कामगार पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी उभा राहिला नाही आणि उभा राहू शकत नाही. असं जे काय होतं ते वातावरण कोणाच्या नेतृत्वाखाली बदललं गेलं याचं कधीतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन तुम्ही करा. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. मनोज भाई, आज तुम्हाला आश्वस्त करतो, धनंजयजीच्या साक्षीने सांगतो, नावाच्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो, जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनील तटकरे देतो तेवढीच ताकद तुमच्या पाठीमागे उभी राहील. अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाच्या कामाची पूर्णपणाची ताकद उभी राहीलच. दिघी अगरदांडा पोर्टच्या माध्यमातून सुद्धा जे जे काय काम करण्यासारखं शक्य असेल ते सुद्धा त्या ठिकाणी केलं जाईल आणि इथल्या स्थानिकांचं स्थान त्या दिघी पोर्टमध्ये सुद्धा आबादी ठेवण्याचं काम हा सुनील तटकरे करेल. आता शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने परवा मी आलो तो महेंद्र शेट्टी आमदारांनी जास्ती निधी दिला. त्यांनी आज अनेक वर्षाचं दुःख साळापासून तर मुरुडच्या रस्त्याचं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महेंद्रभाई आपल्या गावामध्ये मिळाला. महेंद्र शेट्टी कोण? त्यांनी अधिक निधी दिला. एकेकाळी अंतुले साहेबांनी निधी दिला, एकेकाळी मी दिला आणि आमच्यापेक्षा सर्वाधिक जास्ती निधी त्यांनी दिला. जे दिलं ते दिलं. त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं की साळावच्या पुलाचं टेंडर निघेल. तुम्हाला मी 4 दिवसापूर्वीची निविदा पाठवतो. साळावच्या पुलाचं टेंडरही निघालं. आगरदांडा ते तुरमाडी पण निघालं. बागमांडा ते बानकोट पण निघालं. केसी पण निघालं. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सागरी महामार्गाचं जे स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दृष्टीतून या राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आहे. एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी नेतृत्व करतात, देवेंद्रजी नेतृत्व करतात, अजितदादा त्या ठिकाणी नेतृत्व करतात. त्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापैकी अनेकांना कदाचित वाटलं असेल की साळावच्या पुलाचं निविदा निघणार नाही. मी तुम्हाला सगळे पत्रकार मित्र आहेत, 4 दिवसापूर्वी निघालेली निविदा तुमच्याकडे मी पाठवून देतो. जाणीव आहे आचारसंहिता सुरू झाली, पण जे बोललो ते कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा झाली. युनानी कॉलेज 24 तासाच्या आत या महायुतीच्या सरकारमध्ये धनंजयजी तुम्ही दीर्घकाळ मंत्रिपदावरती आहात. 24 तासात एक बैठक आदल्या दिवशी मुश्रीफ साहेबांकडे झाली आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाने 350 कोटी रुपयाचं युनानी कॉलेज मशाच्या सावरच्या ठिकाणी मंजूर केलं. त्याचा GR पण इथे आहे, हा समोर येतो त्याचा GR. वचनपूर्ती लोकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं काम हेच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. टीका टिप्पणी केली जाते. पत्रकार मित्र आहेत, गंमत वाटते. धनंजयजी परवाच इंडिया आघाडीची बैठक अलिबागला झाली. एक उल्काताई महाजन सोडल्या तर सगळे राजकीय नेते होते आणि ज्यांनी भाषणं केली त्यांची एकमेकाच्या बद्दलची मतं काय होती ती फक्त सुनील तटकरेला माहिती आहेत, बाकी कोणाला माहित नाही. कोण कोणाच्या बद्दल काय बोलत होतं, 9 सालामध्ये काय बोलत होतं, 14 मध्ये काय बोलत होतं, 19 मध्ये काय बोलत होतं, आता काय बोलतायत याचा मी साक्षीदार आहे. ते जसे बोलत जातील तसं मला बोलावं लागेल. मी त्यांना एवढं सांगू इच्छितोय, आज तुम्ही एका व्यासपीठावरती आलात, तुमच्या व्यासपीठावरती येण्याचं एकच कारण सुनील तटकरे द्वेष. या द्वेषापोटी तुम्ही राजकारणावरती आला, पण द्वेषावरती राजकारण कधी होऊ शकत नसतं. राजकारण करायचं असतं ते विकासाच्या कामावरती अवलंबून त्या ठिकाणी करायचं असतं, लोकांचा विश्वास संपादित करावा. अलीकडच्या कालावधीमध्ये आनंद गीते साहेब नवीन विरोध करतात. धनंजय ते म्हणाले की मी विश्वासघात केला. मगर साहेब या आत, ते म्हणाले तुम्ही विश्वासघात केला. गीते साहेब, माझ्या राजकारणामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेब, स्वर्गीय वसंतदादा पाटील, श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, या अनेक बुजुर्गांचं मला फार मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या कर्तृत्ववान नेत्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले. योग्य वेळेला काय झालं काय न झालं त्याचा मी परामर्श घेईन, पण हा सांगतो गीते साहेब, तुम्ही सर्वाधिक विश्वासघात केला. तुम्ही रामदास कदमांचा विश्वासघात केला, तुम्ही भास्करराव जाधवांचा विश्वासघात केला, तुम्ही सूर्यकांत दळवींचा विश्वासघात केला, तुम्ही भरतशेठ गोगाल्यांचा विश्वासघात केला. हार काय तर तुम्हाला 6 वेळेला लोकसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. 30 वर्ष 4 वेळेला तुम्ही देशामध्ये मंत्री राहिलात. वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा 5 वर्ष तुम्ही मंत्रिपदावरती राहिला. तुम्ही विश्वासघात केला जनतेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली. लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा लोकांचा असं सांगितलं जातं. 30 वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्या जनतेने तुम्हाला प्रचंड मताधिकार निवडून दिलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केलात.
मी आज मुरुडच्या भूमीमध्ये तुम्हाला विचारतोय, तुमचं काम दाखवा. जसं पूर्वी असायचं देवी लोकांची लागण कळवा, नारूची लागण कळवा आणि 1000 रुपये घेऊन जा, तसं तुमचं काम दाखवा आणि 1000 रुपये घेऊन जा, असा आज रायगडची जनता तयार केली. हा जनतेचा विश्वासघात तुम्ही केला. सांगा तुम्ही आज कुणबी समाजाच्या लाभाने आज त्या ठिकाणी आयुष्यभर मतं मागत आलात. सांगा की कुणबी समाजाचं तुम्ही नेतृत्व तुम्ही तयार केलं. आता मी आज धनंजय मुंडेंच्या साक्षीने सांगू शकतोय की किती कुणबी समाजाचं नेतृत्व इथे सगळे बसले, हे सगळे माझे कुणबी समाजाचे नेते आहेत. याच राजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आले. मी जरी गवळी जन्माने असलो तरी मी कर्माने कुणबी आहे. ताकद आणि शक्ती मिळत राहते. लोक सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असताना काय पद्धतीने काम करत असतो त्याच्यावरती लोकांचा विश्वास त्या ठिकाणी असतो. त्या माध्यमातून आम्ही काम करण्याची भूमिका घेतली. विश्वासघात तुम्ही जनतेचा केला. नाहीतर 2019 इतक्या मोदी नावाच्या झंझावातामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पक्षाची उमेदवार नेत असताना तुम्हाला 33,000च्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. जनतेचा विश्वास मी गमावला आणि तुम्ही विश्वासघात केला. जनतेने तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी. अधिक माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलायचं नाही, कारण धनंजयजी तुम्ही या ठिकाणी आला, तुम्ही प्रचाराची तोफा. तुमचं काम 14 ते 19 मध्ये मी अनुभवलंय. विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकारला हादरवून टाकण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आलो. मी प्रदेशाध्यक्ष, तुम्ही विरोधी पक्ष नेते. संबंध सरकारच्या विरोधामध्ये हल्लाबोलचं वातावरण आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. पक्षाची संघटना, कार्यकर्ता आणि समाज जीवनामध्ये योग्य पद्धतीने विरोधी पक्ष काय नाही त्या पद्धतीने काम करू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी आहात. मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. बोलायचं खूप आहे, योग्य वेळ आहे. कालच आचारसंहिता जाहीर झाली. महायुतीचे उमेदवार 2-3 दिवसामध्ये ठरतील. पत्रकारांना नेमकी सारखं वाटत असतं मी उमेदवार आहे की नाही. एकदा जागा नक्की झाली की पक्ष जाहीर करेल. प्रचार प्रमुख योग्य ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील. सर्वांना भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, सगळेजण एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत. 45+ ही आमची इच्छा आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ असेल हा सुद्धा आणि महाराष्ट्रातले सगळे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो. पण आज मन भरून आलं. तुम्ही सर्वांनी मनात पक्षामध्ये प्रवेश केला. 4 दिवसापूर्वी आपला 3 दिवसापूर्वी निर्णय झाला. इस्माईलनी मेहनत घेतलीच. राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. आपण कुठे भेटलो, काय भेटलो आणि मनच जोडली. आता अंतर होणं नाही, पूर्णपणाची ताकद. आजही बिलकुल निर्दोष मनाने आज रात्रीपासून कधी पण फोन करा. अनिकेत आणि आदिती तुमच्यासाठी पूर्णपणाने उपलब्ध आहेत. असा शब्द सुद्धा या व्यासपीठात या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिलकुल कसली शंका मनामध्ये ठेवण्याचं काय कारण नाही. निवडणुका येतात जातात, पण शेवटी समाज जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांची नाळ आणि आपल्याशी जोडले गेलेले ऋणानुबंधांचे संबंध हे राजकारणाच्या भवितव्याच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचे असतात. ते महत्त्वाचे मानूनच तुम्हाला सर्वांना साथ त्या ठिकाणी दिलं जाईल. अशा पद्धतीने काम मनोजभाई केलं जाईल की तुम्हाला आल्याबद्दल पश्चाताप कधी वाटणार नाही. पण उशिरा का आलो तेवढा पश्चाताप तुम्हाला वाटेल, असं तुम्हाला साथ दिली जाईल. एवढं मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. माझ्या सर्व भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत, तालुका या ठिकाणी आहे. कारण या तालुक्यात मी अनेक वेळा सभा घेतली. अंतुले साहेब 80 साली उभे राहिले ते मुख्यमंत्री असताना. त्यावेळेपासून मी माझ्या वडिलांपासून इथे येत आलो. त्याला 43 वर्ष झाली. घेबाई त्यावेळेला नेतृत्व करत होते. त्यावेळेचं मी सांगतो 43 वर्षात मुरुड तालुक्यामध्ये अनेक वेळेला फिरलो. आणि आज तुम्ही सर्वांनी मिळून दाखवलं. एकदा कार्यकर्त्यांनी ठरवलं की काय होऊ शकतं हे आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. रमजानच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच होळीच्याही शुभेच्छा देतो. सर्वांनी मिळून उद्याच्या भवितव्यासाठी एकत्रितपणाने काम करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही कसलीच काळजी करू नका. इथलं आता कुठलं काही संपले म्हणून माणसं आता अक्रूतला जायला लागली. म्हणजे समजायचं आता इथं काय नाही राहिलं, आता तिकडे काय जातं काय बघायला लागलं. आणि तिथे सुद्धा दुसरीच काहीतरी हातात घेऊन उभं करायचं ठरवलं. म्हणजे आपलं अस्तित्व काहीच नाही. ठीक आहे, जसं जसं बोलत जातील तशी तशी उत्तरं मिळतील. ठरवलं होतं की फारसं बोलायचं नाही, पण आता बोलल्याशिवाय पर्याय राहू शकत नाही. त्याच्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक शब्दामध्ये स्वागत करतो. पूर्णपणाची विकासाची ताकद उभी केली जाईल हेही सांगतो. नवे जुने हा वाद कुठेही नाही. परवा तुम्ही मला भेटायला आला, ज्यावेळेला मुंडे साहेबांना वेळ दिला त्यावेळेला राष्ट्रवादीचे सगळे जुने कार्यकर्ते तुम्ही आलात म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आवडतच नव्हतं. इतका त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवला. ही सगळी ताकद एक दिलाने त्या ठिकाणी उभी राहील एवढं सांगतो, एवढा विश्वास देतो. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
राष्ट्रवादीची बुलंद तोफ विधिमंडळाची अभ्यासून येत होतो श्री धनंजय मुंडे साहेब आपले मनोरंजन जात होते. मुरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला आणि पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आमचा पितृतुल्य आधार आदरणीय तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय अनिकेतभाई तटकरे, ज्यांचा आज खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला, ते सन्माननीय मनोजप्पा भगत, अजितजी कासार, इथं उपस्थित अतिकजी खातीब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकररावजी पाटील, तालुकाध्यक्ष फिरोजभाई, सन्माननीय सो मनालताई खोत, स्मिता दीदी खेडेकर, सुबोध शेठ महाडिक, अमित नाईक, चारू सेठ मगर, मोहम्मदजी मेमन, मोहम्मद भाई मेमन, दर्शनजी बिचारे, शादाब गैबी, संजयजी गुंजाळ, नम्रताजी कासार, अल्ताफ दादा, आशिकाताई ठाकूर, हसमुख जैन, ज्यांच्या अथक परिश्रमातून आजचा हा ऐतिहासिक प्रवेश सोहळा होतोय, ते आमचे इस्माइल भाई, आपने चश्मा लगाया इसलिए मैंने भी चश्मा लगाया, सुभाष भाई केकाने, दयानंद रावजी भगत, विनोदजी पाशेळकर, समीरजी बनकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि शेतकरी कामगार पक्षातून मनोजप्पांच्या आणि अजित भाऊंच्या नेतृत्वाखाली ज्यांनी इथं आज प्रवेश केला, ते सर्वांचं, तसंच आजच्या या मेळाव्याला इथं उपस्थित मुरुड तालुक्यातील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम पक्षाच्या अध्यक्षांच्या, म्हणजे माझ्या पक्षांच्या अध्यक्षांच्या जन्म आणि कर्मभूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश सोहळ्याला मला या ठिकाणी यावं लागतं आणि आपल्या सर्वांना प्रवेश द्यावा लागतो. एवढा मान आपण अध्यक्ष म्हणून मला दिला, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचा आभार. आणि हा मान भेटल्यामुळं मला जो आज तुमच्या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी घेता आला, मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या स्वागत करतो, मोठ्या मनानं स्वागत करतो. मी बसल्या बसल्या विचार करत होतो, खरं तर 3 दिवसापासून विचार करत होतो, 18 तारखेला तुला मुरुडला यायचंय, मग तू कुठेही असशील, कसंही असशील, काही जर तुला यायचं आणि प्रवेश सोहळा आहे. मग थोडीशी माहिती घेतली अधिकची. 18 तारीख ठरली यायचं म्हणल्यावर तारीख बिरीख आमचा काही विषयच नाही. अध्यक्षांनी सांगितल्यावर आपल्यासारख्या कार्यकर्त्याचा काय धर्म असतो ते पाळायचं. मग लक्षात आलं माझ्या माहिती घेतल्यावर की शेतकरी कामगार पक्षाच्या मनोजप्पा आणि अजित
या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी होतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता निवडणुका लागल्यात म्हणून प्रचाराच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. ती निवडणूक आली की तोप काढली जाते तशी काढली आहे. पण ही जबाबदारी दिल्यावर मी म्हणलं की कदाचित त्या जबाबदारीतून आपल्यावर ही पक्षप्रवेशाची जबाबदारी दिली असेल. पण नंतर माझ्या लक्षात आलं की शेतकरी कामगार पक्षाचा ज्या वेळेस प्रवेश होतोय तिथं राष्ट्रवादीच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून होतोय आणि तेही कृषी मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी असताना होतोय. म्हणजे कृषी मंत्र्याचा शेतकऱ्याचा पण संबंध आहे आणि कृषी मंत्र्याचा कामगाराशी सुद्धा संबंध आहे. आणि याच्यापेक्षा मोठं काय तर मी स्वतः शेतकरी आहे आणि माझ्या वडिलांनी ऊस तोडला म्हणजे ऊस तोड कामगाराचा सुद्धा मी मुलगा आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये आज तुमच्यासारखे शेकापच्या कर्मठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याही माझ्यासारख्या एका कर्मठ कार्यकर्त्यांनी ज्या की शेतकरी आहे कामगारही आहे. सुमन तुमचा राहिला होता तोही आता आलेला आहे. म्हणजे इकडे काही ठेवलेलं नाही आपोआपने असं एकंदर लक्षात आलंय. म्हणूनच आता काही जण माडात चाललेत. पण एक सांगतो, मागच्या 10-15 दिवसातला कदाचित या लोकसभा मतदारसंघातला माझा हा दुसरा-तिसरा दौरा असेल. पक्षाने माझ्यावर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. अनेक जण पत्रकार इथं बसलेत, वाहिन्याचे प्रतिनिधी इथं बसलेत. अनेक जणांच्या मनामध्ये येत असेल कसं काय कधी. एकमेव प्रचार प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव लोकसभा मतदारसंघात येऊन प्रचार करतोय 15 दिवसापासून. याचा अर्थ काय? दुसरीकडे नाही ना. तुमच्या मनातला संशय जे काही असतील ना ज्याला आपण जर्नलिझम म्हणतो ते जर्नलिझम व्यवस्थित यावं म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. पण इथं आल्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माझ्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी त्यांच्या ऐतिहासिक येणाऱ्या विजयामध्ये मुंगी एवढा तरी वाटा उचलता येतो. एवढं मोठं भाग्य दुसरं माझ्या जीवनामध्ये काही असू शकत नाही. अरे तुम्ही तर मतदार आहात. गेली 30-40 वर्ष आपल्यापैकी अनेक जणांना तटकरे साहेबांनी आपल्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन सांभाळलाय. एक सामान्य माणूस नेता म्हणून या ठिकाणी घडवला आहे. एकटे मोठे झाले नाही तर आपल्या सपोर्ट असंख्य लोकांना मोठं केलं. ही ताकद कुठं पाहायला मिळते तर ती आम्हाला कोकणामध्ये तटकरे साहेबांकडे बघितल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाहायला मिळते. एका नव्या समीकरणामध्ये आता ही लोकसभेची निवडणूक सामोरं जातो. नवीन समीकरण काय झालंय नव्याने आपल्याला सांगायची गरज नाही. एकीकडे देशाचा विचार करायला पाहिजे, एकीकडे देशाच्या विकासाचा विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस देश विकास करतोय तर देशाच्या विकासासोबत आपल्या राज्याने सुद्धा त्या विकासाची गती धरली पाहिजे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी पक्षाने सुद्धा या विकासधारेसोबत देशाच्या विकासासोबत आपल्या राज्याचा सुद्धा विकास व्हावा, आपल्या विचाराचा सुद्धा विकास व्हावा म्हणून ही भूमिका घेतली. आज ज्या भूमिकेमधून
निवडणुका समोर येतात. आज तुम्हाला मला काही गोष्टी अभिमान वाटलाच पाहिजे. की देशाचा विकास होत असताना आता ज्या कामाचे नाव या ठिकाणी पुलाचे, सागरी मार्गाचे, कैलासवासी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या पासूनचं स्वप्न ते पूर्ण व्हायला आज या ठिकाणी तटकरे साहेबांच्या प्रयत्नातून. नेहमी बोलत असताना आम्हाला माहिती आहे की तटकरे साहेब म्हणायचे की माझे गुरु बॅरिस्टर अंतुले साहेब. आपल्यापैकी अनेक जणांना माहित असतात. आणि खऱ्या अर्थानं गुरु हयात नसताना त्यावेळेस कोकणाच्या साठी पाहिलेलं स्वप्न त्या गुरूंचं खऱ्या अर्थानं शिष्य म्हणून कोण पूर्ण करतंय. अभिमान वाटतो सांगायला या ठिकाणी की तटकरे साहेब पूर्ण करतायत. प्रत्येक जणाला थोडंसं भाग्य मिळतं. अरे कुठून वर्ण कुणीतरी करून घेणारा असतो. आणि म्हणूनच मग 2019 ची निवडणूक असो की 2024 ची निवडणूक असो, जीवनामध्ये राजकारणात कायम तटकरे साहेबांची नियत साफ राहिली आहे. आणि ज्यावेळेस नियत साफ राहते त्यावेळेस नियती त्याच्या पाठीमाग तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं मागे उभे राहते. आता इथून पुढची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. ज्यांनी चेष्टा केली होती मागच्या निवडणुकीत तटकरे साहेबांचीच, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चेष्टा काय तटकरे साहेबांची नव्हती की विधानसभेला तुम्ही इकडे यायची गरज नाही, तुमचे काय फक्त 2,500 मत आहेत. तुमच्या 2,500 मतावर मी एक बैठक घेईल आणि त्यामध्ये तुमच्या पक्षाच्या कार्यालयात बैठक घेऊन असे 2,500 मत मिळतील. अशा पद्धतीची चेष्टा आमच्या अध्यक्षांची तुम्ही जर इथं करत असाल, तुमचे 2,500 मत सुद्धा इथून पुढच्या काळात या जिल्ह्यामध्ये राहणार नाहीत. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज बन्या जणाला पुन्हा कुणाच्या कशा कशाच्या निष्ठा. मला तर कमाल वाटते. मधल्या काळामध्ये ज्या वेळेस पासून श्रद्धेय अटलजींच्या मंत्रिमंडळाचा तुम्ही उल्लेख केला त्यावेळेस ते इतके तत्कालीन खासदार तिथं मंत्रिमंडळात होते. त्यावेळेस माझा पक्षही तोच होता आणि त्यावेळेस मी त्या पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी होतो. श्रद्धेय अटलजींच्या काळात 2दा मंत्री, नंतरच्या काळात पण मोहिते तुमच्या खासदाराची तेवढ्या काळात सुद्धा मंत्री म्हणून भेट झाली नाही कुठंच. आणि यांनी निष्ठेच्या घोषणा सांगायच्या, यांनी निष्ठेच्या गप्पा सांगायच्या. आणि निष्ठा गीतेजी, तुम्ही तुमच्या मनालाच विचारा की तुम्ही तरी तुमच्या स्वतःशी कधी प्रामाणिक आहात का? जो व्यक्ती आपल्या पक्षाशी प्रामाणिक नाही, आपण खासदार म्हणून निवडून आला की खाली त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडूनही येऊ नये, त्यांच्या पक्षाचा येऊ नये, हा इतिहास या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगडच्या मायबाप जनतेने पाहिलाय. आणि तुम्ही आज आमच्या निष्ठेवर बोट करताय, आमच्या निष्ठेवर बोट दाखवताय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार येणाऱ्या काळात आपल्याला करणं गरजेचं आहे. उत्तर द्यायला तटकरे साहेब समर्थ आहेत, कारण त्यांच्याकडे एवढा मोठा इतिहास असतो
आणि एकदा का तटकरे साहेबांचा हात वर गेला की इतिहासाची सुरुवात तिथून जे झाली ती आजच्या तारखेपर्यंत तारखेसहित निघतो. त्यामुळे कुणी नाद करू नका उगाच. तारखेसहित दाखले असतात तिथं, तारखेसहित. म्हणून आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही वारंवार इथं यायचं कारण हे नाही की या मतदारसंघामध्ये आम्हाला विजयाबाबतीमध्ये कुठे काही किंतु परंतु आहे. या सर्व प्रवेशाच्या माध्यमातून आज तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या डोळ्यामध्ये जे विश्वास दिसतोय तो विश्वास ऐतिहासिक विजयाचा आहे. तो विश्वास ऐतिहासिक विजयाचा मागच्या 33,000च्या फरकावरून 3 लाखाच्या फरकापर्यंत न्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे, दुसरं काय नाही. तर जे कोकणाला आजपर्यंत मिळालं नाही, जे पुढच्या 50 वर्षासाठी कोकणाला जे बघितलं नाही ते सुद्धा तटकरे साहेबांच्या रूपाने येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. पुढे 50 वर्ष काय लागणार आहे? अरे हो, आज विकास आणि विकास कसा करावा याच्या सर्व संकल्पना, सर्व व्याख्या बदलल्या. पूर्वी वरतून बसून विकास गावाचा कसा करायचा ठरवला जायचा. आता मात्र विकास असा ठरवला जात नाही. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवला गेलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा एक स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार होतो आणि त्याप्रमाणे त्या जिल्ह्याला त्या विकासासाठी निधी दिला जातो. आणि जर असं झालं तर मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये जे जीडीपी ग्रोथ ज्या राज्याचा जास्त राज्याचा म्हणून महाराष्ट्राचा असेल, $3 जे आपल्या ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला राज्याची करायची, ते दादांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे. त्या 3 ट्रिलियन मध्ये सर्वात मोठा विकासाचा वाटा हा कोकणाचा असेल. एवढा अद्भुत विकास आपल्याला या माध्यमातून तटकरे साहेबांच्या कोकणाचा. कारण आता सांगितलं, मनोज अप्पांनी भाषण करताना म्हणले एकदाच 31 भूमिपूजन केली. अरे अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक जागा निवडून आणता आणल्या 6 एकच नाही. पण आता लक्षात घ्या, त्यांनी शब्द दिला की ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मुरुड तालुक्यातल्या जुन्या जाणत्या जवळांना जो आधार दिलाय तेवढाच आधार ते तुम्हाला सुद्धा देतील. नुसता आधार नाही, सध्या काय घड्याळ तीच, वेळ नाही. म्हणून त्या बाबतीत निश्चित राहा. फक्त विश्वास एवढाच. तुम्ही आकडेवारी देताना जायला पाहिजे. तुम्हाला आकडा सांगणार नाही, पण तटकरे साहेब इथे या तालुक्यात 1 नंबरला असतील. हा तुमचा आत्मविश्वास, हा विश्वास. मला ह्या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की मला सुद्धा तटकरे साहेबांसारखं अनेक मान्यवरांच्या हाताखाली काम करता आणि मला अभिमान याचा आहे. आणि या कोकणाचे माझ्यावर तटकरे साहेबांच्या रूपाने उपकार पण आहे. मी तर या जन्मी फेडील का नाही मला माहित नाही. ते फेडण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील याच्यावर माझा विश्वास आहे. तो उपकार काय, माझ्यासारखा एक तरुण 2014ची विधानसभेची निवडणूक हरला, विधान परिषदेमध्ये सदस्य होतो
माझ्या जागेवर खऱ्या अर्थानं त्यावेळेस विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी तटकरे साहेबांनी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांनी न घेता माझ्यासारख्या तरुणावरती जबाबदारी खांद्यावर टाकली. या उपकाराची परतफेड तुमच्या सिनियरिटी तुमची होती, कशी करायची या जन्मी तर शक्यच नाही. म्हणून आम्ही आमचं आपलं बळच थोरला म्हणून घेतो. पण एक सांगतो मनोजप्पा, काम करत राहू. तटकरे साहेबांचं स्वप्न आहे हा कोकणाचा, या रायगड जिल्ह्याचा विकास करणं. भाई आणि ताई तर दोघ जण आहेतच सेवेला. हा भाऊ सुद्धा तुमच्या सेवेसाठी कायम तिसरा आहे. दोघं आहे. माझा पण नंबर घ्या. दोघं असल्यावर काही करणार नाही गरज, पण एक्स्ट्रा असू द्या. पण आज या ठिकाणी जवळजवळ या मतदारसंघातल्या 5 तालुक्यात जात आलं. कृषी मंत्री म्हणून तटकरे साहेबांनी विनंती केली, सुपारी संशोधन केंद्र त्या ठिकाणी मला देता आलं. आणि सुपारी संशोधन केंद्र नुसतं देत असताना या ठिकाणी मला सांगायला अभिमान होतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुपारीचं त्या ठिकाणी संशोधन केंद्र आपण करणार आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं. म्हणूनच मी हा विषय इथं बोलतो. देवागरला नेलेलं आहे आपण संशोधन केंद्र, तिथे आहे. सुपारी इथं आहे. खाणारे मराठवाड्यात पिकता इथं संशोधन होणार आहे दिव्यागरला. खाणारे मराठवाड्यात आहे. तसे आखाती देशात फार खातात. पण एक सांगतो, आज ह्या सगळ्या विषयामध्ये काम करत असताना आज 3 मंत्री, 2 मंत्री, 1 आमदार, 1 खासदार एवढे जण तुमच्यासाठी राबायला आहेत. अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी राबायला. आपली ताकद कमी नाही आहे, पण कुठलीही निवडणूक आपण हलक्यात घेत नाही. हा पहिल्यापासून आपला स्वभाव आहे. म्हणून एक गोष्ट निश्चित आहे की एकीकडे उमेदवारी जाहीर झाली आहे माझ्या जिल्ह्यात. उद्यापासून तिकडे जायचं प्रचाराला. इकडे तर 5-6 दिवसापासून अगोदरच प्रचार करतो. पण या निवडणुकीमध्ये जसं तटकरे साहेबांनी अंतुले साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ही सगळी महामार्ग, समुद्री महामार्गाचा विषय केला, तसं त्या मराठवाड्यातून आलेल्या या लेकराला तुम्ही शब्द द्या की या मतदारसंघामधून सर्वाधिक मतांनी तटकरे साहेबांना देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्यासाठी आपण आजपासून, तुम्ही तर तशा अगोदरच कामाला लागला, त्याच फलश्रुती की आज या ठिकाणी प्रवेश होतो आहे. म्हणून या ठिकाणी आजपासून आपण या ठिकाणी कामाला लागणं गरजेचं आहे. खरं तर मला बाईने चिठ्ठी आणून दिली आहे. मला म्हणजे आता ती चिठ्ठी अशी आहे, रमजानचा पवित्र महिना आणि रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये रोजा सोडायची वेळ झालेली आहे. थोडक्यात आहे. त्याच्यामुळं आपण हिशोबात बोलावं असं तटकरे साहेबांनी. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, आजची वेळ मला माहिती आहे रोजा सोडायची, त्यामुळे तेवढा वेळ ठेवून या ठिकाणी मी नक्कीच बोलणार आहे. पण आज मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो की सहजासहजी मला
या रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर पाहत असताना शेकापचा तसा मुंड्यांचा संबंध जुना हे परळीत पण आलेले आहेत आमच्या, म्हणजे साधी नाहीत म्हणून म्हणूनच तुम्हाला बँकच्या प्रवेशाला बोलले परळीपर्यंत आलेले आहेत. पण मला मात्र कधीच तटकरे साहेबांशिवाय कोकणात येता आलं नाही. तटकरे साहेबांनी जाणलं म्हणजे तिकडं नाही जमलं. पण एक आजच्या या रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं आज बहुतेक सातवा रोजा 4 लाइनें पेश करने चाहूंगा. रोजा का पवित्र महीना है और इस महीने में जिस तरीके से आप इबादत करते हो वो इबादत अल्लाह ताला पूरी करता है. आप इस महीने में जब नमाज पढ़ते हो, नमाज में जो अल्लाह ताला की इबादत आप करते हो, इस महीने में अल्लाह वो सारी इबादत सुनता है. इसलिए आज की परिस्थिति में मैं यही कहूंगा, ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए, ये पेड़, ये पत्ते, ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए. सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, सूखे मेवे भी ये देख के हैरान हो गए, कब जाने नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गया. न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं, न मस्जिद को जानते हैं, न शिवालों को जानते हैं. जो भूखे पेट होते हैं वो सिर्फ निवालों को जानते हैं. तटकरे साहब, आपके लिए त्यांच्या मागे जे नेहमी असते ना, मेरा यही अंदाज जमाने को खलता है, मेरा यही अंदाज जमाने को खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ क्यों जलता है. मैं अमन पसंद हूं, मैं अमन पसंद हूं. मेरे शहर में दंगा रहने दो, लाल और हरे में मत बांटो, मेरे घर पे तिरंगा रहने दो, मेरे घर पे तिरंगा. मला एवढंच सांगायचं आहे, मी वारंवार लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने येईल, वारंवार भाषणही करील, गरज पडली तर घरात येऊन मतही मागेल. पण स्वप्न माझं एवढंच आहे कि अब की बार जीत लाखों की लीड से होनी चाहिए, लाखों की लीड से होनी चाहिए. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज मनोज अप्पा यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत ते सन्मान्य रमेशजी नागावकर साहेब यांचा मगाशी पक्षप्रवेश झाला. प्रसादजी चौलकर, काशानेजी वाघमारे, सुचिता सुशील कासार, गणेशजी वाघमारे, किशोरजी गव्हाणकर, पुष्पा अनंत कातकरी, सुमंत वाघमारे, एकला वाघमारे, मिलिंदजी काते, सुशीलजी कासार, नितीनजी अभ्यंकर, महेंद्रजी कासार, सुयोगजी नागावकर, प्रसादजी दिवेकर, शरदजी नागावकर, विजयजी नागावकर, सुशीलजी नागावकर, अनिलजी नागावकर, विनोदजी काते, रवींद्रजी चौडकर, किरणजी चौडकर, दिनेशजी लाड, वसंतजी घोसाळकर, रघुरामजी चौडकर, प्रफुल्लजी चौडकर, संकेत कासार, सिद्धार्थ नागावकर, संतोष शिनकर, रोहिदास चौडकर, सुरेखा चौडकर, अश्विनी चौडकर, पूर्वा प्रसाद
चौलकर, सायली किरण चौलकर, रसिकाताई काते, वर्षा कासार, शोभा कासार, सुवर्ण नागवेकर, प्रतिभा नागवेकर, आनंदी चौलकर, शीतलजी चौलकर, अर्चना घोसाळकर, ज्योती नागावकर, वसुधा नागावकर, चंद्रकांतजी देवाळे, लक्ष्मणजी वणे, गंगारामजी देवले, सुरेशजी डीके, बाळामजी डीके, हरिचंद्र डीके, तृप्तीताई घाग, चोरडे सरपंच, त्याचबरोबर बाळारामजी डीके, पांडू नागू देवाले, अभ्यंकर अभय देवाळे, उमेशजी किंजळे, जनार्दनजी वाघमारे, अक्षय देवाळे, चंद्रकांत वरणकर, आनंद कातकरी, नरेशजी वाघमारे, पिंकी वाघमारे, त्याचबरोबर शहरातील सन्माननीय माजी नगरसेवक प्रांजली मकू, त्याचबरोबर जगन्नाथजी वाडकर, त्याचबरोबर ऋत्विक मकू, नम्रता मकू, रोहित लोंधी, कीर्ती लोंधी, जागृती गोंजी, जितेंद्र गाडी आणि सहकारी शिवन मिकू, मोतीरामजी पानवणकर, मानसी पानवणकर, संदेशजी केळसकर, दशरथजी काते, दशरथजी वाजे, संदेशजी केसळकर, मधुकरजी पालवणकर आणि सहकारी नरेशजी डोरकुलकर, मधुकर शिंदे, नारायणजी शमा भोईर, नंदकुमार भोईर, परशुराम शमा भोईर, नरेंद्र ठाकूर, राकेशजी शमा, रुपेश भोईर, कैलाश पाटील, प्रकाश पाटील, जगदीश पाटील, संतोष भोईर, विशाल डोडकुलकर, सुनील शमा, चेतन शमा, शिरू शमा, मिलिंदजी शमा, प्रमोदजी मसाळ, चेतनजी शमा, उल्हासजी शमा, प्रमोदजी मसाल, त्याचबरोबर प्रसाद गवंडी, वंदेश फुलमाळी, रुपेश मयेकर, अविनाश मयेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, ऋषी पोतर आणि त्यांचे सर्व सहकारी, उमेशजी खेडेकर, आवर्जून या ठिकाणी ग्रामीण भागातील उसरोलीच्या माझ्या सरपंच मंगलाताई वाघमारे, त्याचबरोबर सदस्य संजना मोरे, वाळवटीचे संबंधी रमेशजी मोरे, कैलाश पाटील, वाळवाडीतील दिनेश मोरे, नारायण घाणेकर, अनिल मुंबईकर वाळवटी, त्याचबरोबर विनोदजी पाटील आदाळ, मंगेशजी वाडकर, शंकरजी पाटील, दिलीपजी दिवेकर, संदेश खताते, प्रवीणजी खेडेकर, चंद्रकांत काते, प्रीतमजी मांदाडकर, संपदा काळे, महेशजी कारभारी, रुपाली महाडिक, गोविंद ठाकूर, संतोष भोईर, राजेंद्र शिर्के, गणेशजी भोईर, राजेश बंदरी, शरदजी कांबळे, मयूर ठाकूर, शबीब बकवान, प्रवीण प्रभाकर निरकर, मिलिंदजी माळी, मंगेशजी शेळके, सुयोग पाटील, संदेश पाटील, श्रेयस पाटील, रसिकाताई कासार, त्याचबरोबर बारामजी डीके, अनंत डीके, महेंद्र कासार, नितीन अभ्यंकर, सुनील कासार, पांडुरंग देवळे, अनिल नागवेकर, विजय नागवेकर, शरद नागवेकर, सुशील नागवेकर, श्रेयस नागवेकर, संदीप सीतारामकर, शिरगावचे सन्मान्य सितारजी नागवेकर, सुरेश पाटील नांदल्याचे, हरिचंद्र कांबळे, भावेश शिगवण शिवणे, अमितजी गायकर, महेशजी प्रतीक दळवी, हरिश्चंद्र शिवणे, वसंत पाटील, लक्ष्मण कांबळे, दत्ताराम सापूरकर, सुबोध मिसाळ, दशरथजी वाजे, गणपत काते, रामचंद्र कासार, भालचंद्र जळगावकर, प्रकाश कोदरे, प्रतीक घाग, पद्माकर घाग, नरेशजी चोरडे, त्याचबरोबर माकमांडला ग्रामपंचायतीचे दिशा नागावकर, प्रमोदजी नागोटकर, दिनेशजी नांदगावकर, काशीनाथजी मानकर, संजयजी नागावकर, धीराजी नागावकर, राजेंद्रजी नागावकर, विराजजी नागावकर, गौरव नागावकर, महेशजी मापकर, प्रतीक दळवी, अंकिता ताई दळवी, रवींद्र चोरगे, स्वप्नील कांबळे, श्रेयस सातामकर, प्रथमेश मापगावकर अशा असंख्य सहकाऱ्यांचं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. त्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचा आभार मानण्याकरता माझा युवकांचा सहकारी इस्माईल याला विनंती करतो की आपण आभार मानावे.
त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अजितरावांचे चिरंजीव कौस्तुभ कासार हे सन्मान्य खासदार तटकरे साहेबांना भेटवस्तू देऊन पाहतात. दिघी हगरनांदा कोर्टचे माझे सर्व कर्मचारी सन्मान्य खासदार तटकरे साहेब आणि मान्य धनंजय मुंडे साहेब यांचा सन्मान करणार आहेत. नमस्ते, स्वागत है। आज इस ऐतिहासिक पक्ष प्रवेश 16 के लिए आप सब हाजिर रहे। मैं आप सबका शुक्रगुजार हूँ और जो भरोसा आपने मेरे नेता आदरणीय तटकरे साहब पे दिखाया और मेरी पार्टी पे दिखाया, आपको ये साथ में आश्वासन दिया है कि आपको कहीं पे भी अकेलापन महसूस नहीं होगा और कोई चीज़ की कमी नहीं होगी। धनंजय साहब, आपके लिए एक शेर है, जिसने आपको देखा हमने चूमे उनकी आंखें, आज आपका दीदार हुआ सरजमीने मुरूड पे कैसे चूमे हम अपनी आंखें। और रमज़ान के इस पाक महीने में इस पक्ष 16 का कार्यक्रम संपन्न होता है, ऐसा मैं यहाँ से ऐलान करता हूँ। फिर से एक बार आप सबका शुक्रगुजार हो। धन्यवाद, शुक्रिया, अल्लाह हाफिज़। मनोज अप्पा कार कमी पडले, एवढ्या लोकांचा पक्षप्रवेश तुमच्या नेतृत्वाखाली होतोय. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा.
घुमला राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा गर्दीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा
देशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा Yonmay. Yonmay. Rani.
माझ्या मार्फत हे त्या बाईला भेटतात.